आदरणीय यांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर स्वराज्य रक्षक प्रचंड स्वरूपातलं या ठिकाणी प्रचंड स्वरूप निर्माण झालं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा राहुल पाटील साहेब असतील, माई साहेब असतील, अगदी उमेदवारीचा काळ आम्ही गाजवलेला असणारे माझे मित्र प्रशांत देशमुख सर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या गावामध्ये येत आहेत। त्यांचं मनपूर्वक अगोदर आपण स्वागत करूया। वेशभूषा केलेली मुलं बसलेली आहेत, त्यांचे आई वडील आहेत। वेशभूषा का करायची? खरं तर आज स्वराज्य आहे आणि म्हणून आज या शिवजयंतीच्या निमित्तानं आज खरं तर मला नेहमी मी एक गोष्ट सांगत असतो आयोजकांना की बाबा परीट साहेबांच्या नंतर माझं भाषण ठेवत जाऊ नका। तोंडातनं अचानक गोष्ट आली, छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्या गोष्ट लक्षात आली आपण कुठं शेण खाल्लेलं आहे। त्याने हळूच आवाजात म्हणला, महाराज साहेब को लेके आइए। आणि तुला रुचतच नाही का? ऐक ना देवा, तुला पाहवतच नाही का? मराठी वैभव तुला रुचतच नाही का? महाराजांना देखील तू अवेळीच हेरलंस, महाराजांना देखील तू अवेळीच हेरलंस। शंभूराजांना तू गनिमाच्या हाती घेरलंस, शंभूराजांना तू गनिमाच्या हाती घेरलंस। भावकीच्या दावातून प्रमोद गिरावला, दिलदार खानदानी विलासही तू घेरलास। मराठी प्रज्ञेची देवा तुला चीडच दिसते, जिचकर मुंडेंची असती अजूनही धगधगते। बाळासाहेबांना तू असंच अवेळी घेऊन गेलास, बाळासाहेबांनाही तू असंच अवेळी घेऊन गेलास। शिराळ्यातील लोकांच्या गर्दीतून देव माणसासारख्या देशमुख साहेबांना घेऊन गेलास। तुझ्याशिवाय कोणी अजित असूच नाही का देवा? तुझ्याशिवाय कोणी अजित असूच नाही का देवा? चांद्यापासून बांद्यापर्यंत कामाचा दादा होऊच नाही का देवा? मराठी कर्तृत्वाचा आज तू नासविलास डाव देवा, मराठी कर्तृत्वाचा आज तू नासविलास डाव देवा। विमानाच्या आडून खेळलास रडीचा डाव देवा, विमानाच्या आडून खेळलास रडीचा डाव। जेव्हा जुल्फिकार खानानं जेव्हा रायगडाला वेढा दिला, तो वेढा दिल्यानंतर त्यावेळेस अख्खं राजकुटुंब, संभाजी राजांचं कुटुंब रायगडावर अडकलेलं आहे। आता लक्षात घ्या, अख्खं कुटुंब ताब्यात आल्यानंतर सत्ता संपली की, पण किती निस्वार्थीपणा आहे। खर तर येसुबाईंचे पुत्र शाहू महाराज होते, पण येसुबाईंनी काय करावं? गुप्तपणे ज्या रायगडाच्या तिथनं पुढे जे पाठवलंय ते कुणाला पाठवलंय? राजा रामाला पाठवलंय, आपल्या धीराला पाठवलंय। स्वतःच्या अडकणं 25 ते 27 वर्ष, 25 ते 27 दिवस नाही, आठवडे नाही, महिने नाही, एका वर्षात 12 महिने असतात, असे 25 ते 27 वर्ष गावाला त्यांचं जे औत्सुक्य आणि आकर्षण आहे, जे त्यांनी येसुबाईंची भूमिका केली, त्याबद्दल एकदा जोरदार आपण टाळ्या देणार। शिवाजी हे नाव उलट केलं तर काय होतं? जीवाशी होतं। शिवाजी महाराजांचं नातं अशा सामान्य माणसांच्या जीवाशी जडलं होतं बरं का, म्हणून या महाराष्ट्रात काहीतरी असामान्य असं घडू शकलं। आणि राहुलजी, तुमचं कौतुक असं आहे, मला योगायोग असा वाटतो की राहुलजी राजधानीच्या रायगडमध्ये कार्यरत आहे। ते रायगडच्या कर्मभूमी मला अजिबात करायचं नाही। मला जे बोलायचं आहे ते केवळ शिवजयंती पुरतं नाही। माझं असं म्हणणं आहे, आपण काय करतो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापगडचं युद्ध म्हणजे अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, पन्हाळ्याच्या वेढ्यातला प्रसंग, शास्ता खानाची पोट, सुरत आणि आग्र्याहून सुटका। तर तुम्हाला माहिती आहे 1630 तारीख मी मुद्दामच सांगितली नाही, तुम्हाला माहिती पण आहे। आणि दुसरं न सांगण्याचं कारण, महाराष्ट्रातल्या विद्वानांचं यावर एकमत होत नव्हतं। विद्वानांचा हा गुणधर्मच असतो,
पण तुमच्या आमच्यासाठी आनंद काय माहितीये, राजा जन्माला आले होते झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. जिथं भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद होते तिथं हर हर जय भवानी. आई तुळजा भवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते आणि उपस्थित सगळ्या शिवप्रेमींना आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं खूप खूप मनापासून भगव्या शुभेच्छा देते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खर तर आता इथे प्रशांत दादांचं जे भाषण झालं, जे व्याख्यान झालं, त्याच्यात त्यांनी सगळं काही सांगितलं. त्यामुळे मला प्रश्न पडलेला आहे की मी काय बोलू, आणि घड्याळ सुद्धा इतकं पळतंय. पण आज इथे तुमच्या सोबत बोलताना, तुम्हा सगळ्यांना इथे बघताना, भेटताना खूप जास्त आनंद होतोय. तुम्ही सगळ्यांनी जे महाराणी येसुराणी साहेबांच्या या भूमिकेवर प्रेम केलं त्यासाठी मनापासून आभार मानते. अगदी थोडक्यात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही मालिका म्हणजे काय हे सांगते. औरंगजेब बादशाहच्या 5 लाख फौजेशी सलग 8 वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी करार काळाच्या वेदीवर आपलं मस्तक ठेवलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला दिला नाही किंवा आरमारातील जहाज गमावलं नाही. गेली 350 वर्ष या कवी राज्यकर्त्याची, पराक्रमी सेनानीची, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी, सागर खड्यांनी सांगितलेली एक चित्तथरारक, वादळी आणि वास्तव गाथा म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही मालिका. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती. मी कायम असं म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला ठाऊक होता, पण त्यांच्याच बरोबरीचा असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि तितकाच ताकदीचा असलेला महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास हा या मालिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला नव्हे तर तो प्रत्येकाच्या मनामनात, घराघरात जाऊन पोहोचला. याचा एक कलाकार म्हणून वेगळाच आनंद आणि अभिमान आहे. खरं सांगायचं तर इतिहास सगळ्यांना माहितीये. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांनी केलेले पराक्रम आणि त्यांनी घडवलेलं स्वराज्य हे प्रत्येकाला ठाऊक आहे. मला माहितीये तुम्ही आज इथे मला सगळे भेटण्यासाठी, बघण्यासाठी आणि त्याहूनही जास्त माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेला आहात. मी काही खूप मोठी नाही. मला जे काही बोलायचं होतं ते मी माझ्या भूमिकेच्या माध्यमातून कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांचा, कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा, महाराणी येसुराणी साहेबांचा वरदहस्त डोक्यावर होता. त्यांची इच्छा होती की हा इतिहास माझ्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि म्हणून ती जिद्द, ती तळमळ मी मनात बाळगली आणि मग ती भूमिका साकारायला घेतली. मी मनापासून आभार मानते. आज इथे आमंत्रित केलं. आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते भैया की जर मी कलाकार झाले नसते तर मी सुद्धा UPSC पास होऊन एखादी ऑफिसर झाले असते तुमच्यासारखीच. कारण 10वीला 93% गुण, कम्प्युटर इंजिनिअरिंगचं फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन घेऊन पास झालेली मी विद्यार्थिनी आहे.
आणि साइड बाय साइड म्हणजे एका साइडला इंजिनिअरिंग आणि एका साइडला महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका, अशी दोन्ही युद्ध मी लढत होते आणि दोन्ही युद्ध तुम्हा सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी ती जिंकू शकले. आज इथे सांगायला खूप आनंद होतो, पण ज्या वेळेस ती युद्ध चालू होती त्यावेळेस खऱ्या अर्थानं खूप मेहनत होती. आज भैया इथे IFS ऑफिसर आहेत आणि मला ठाऊक आहे त्यासाठी किती अभ्यास करावा लागतो. मी 9वी-10वीला असताना या भैयांसारखे अनेक ऑफिसर्स त्यांची भाषणं ऐकायचे. युट्यूबला प्रशांत दादांचा खूप अभिमान वाटतो की अनेक भूमिका मी साकारते आहे, इथून पुढे सुद्धा साकारेन, पण तरी देखील शेवटच्या श्वासापर्यंत जर कुठल्या भूमिकेने ओळखलं जाईल तर ती अर्थात महाराणी येसुराणी साहेबांचीच भूमिका असेल. इतकं प्रेम या भूमिकेला तुम्ही सगळ्यांनी दिलं. जेव्हा ही भूमिका साकारायला घेतली तेव्हा या महान व्यक्तिमत्वावर बाजारात पुस्तकं उपलब्ध नव्हती, कारण हा इतिहास कोणाला ठाऊक नव्हता. पण ज्यांच्या सानिध्यात महाराणी येसुराणी साहेब वावरल्या त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा इतिहास आपणा सगळ्यांना ठाऊक होता आणि त्यांचाच आधार घेऊन त्यांनी जे काही शिकवलं तेच आत्मसात करून या स्वराज्याच्या कुलमुखत्यार जगल्या आणि त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भगवा झेंडा राखला, स्वराज्य राखलं. आता सरांनी जसं सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 29 वर्ष या स्वराज्याच्या दुसऱ्या राजस्त्रीनं स्वराज्य राखलं आणि औरंगजेबाच्या कैदेत इतकी वर्ष घालवली, पण तरी देखील त्या चारित्र्य संपन्न राहिल्या. आज इथे खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आज आपण ज्या समाजात राहतो तिथे अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की अगदी 4 वर्षाच्या चिमुरडीपासून 40 वर्षाच्या महिलेपर्यंत अत्याचार केले, बलात्कार झाले, या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. पण तरी देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की अशा घटना जेव्हा घडल्या जातात तेव्हा आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत की आपण त्या स्वराज्यात, त्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलो आहोत की ज्या महाराष्ट्राच्या मातीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा इतिहास आहे, ज्या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, ज्या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे, महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास आहे, महाराणी ताराराणी साहेबांचा इतिहास आहे आणि त्याच माझ्या महाराष्ट्राच्या मातीत अशा गोष्टी घडल्या जातात जिथे महाराजांना अगदी फार थोडक्यात स्वराज्य कळायला लागलं होतं. तिथे महाराजांनी जेव्हा अत्याचार घडला, अत्याचाराचा प्रसंग घडला हे कळालं तेव्हा क्षणाचाही विचार न करता, क्षणाचाही विलंब न लावता एक हात एक पाय कलंकळा आणि चौरंगा केला जातो, ही गोष्ट घडली जाते. तेव्हा मला असं वाटतं की आजही या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि हे विचार खरं तर राहुल भैयांसारखे अनेक ऑफिसर आपल्या सगळ्यांमध्ये रुजवत असतात. आता सुद्धा त्यांचं भाषण मला फार आवडलं. एकदम कौटुंबिक आणि आपल्या घरात आपण आपल्या लोकांसोबत जसं बोलत असतो अगदी तसे ते बोलले. त्यामुळे फार ऐकावंसं असं त्यांचं भाषण झालं. आणि खऱ्या अर्थानं ही महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम केलं, म्हणजे अगदी फार कमी वयात फार मोठी जबाबदारी माझ्या अंगावर होती. नऊवार साडी नेसायची कशी, पायात जोडव्या मासोळ्या घालायच्या कशा, अंगावर शॉल घ्यायची कशी आणि भरदार दागिने घालून घोडेस्वारी कशी करायची, हे सगळं काही मी शिकले दिवसातली 4. म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जेवढा महत्वाचा आहे
तेवढाच महत्वाचा महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास आहे. कारण सोपं नव्हतं आपल्या नवऱ्याच्या मागे तब्बल 29 वर्ष त्या बलाढ्य शत्रूशी लढा देणं, औरंगजेबाच्या कैदेत राहणं. कारण काहीच खात्री नव्हती की आज होतं ती भूमिका साकारायची असते, ती ऍक्टिंग करायची असते, पण खऱ्या अर्थानं त्या माय माऊलींना कसं वाटत असेल आणि काय जिद्दीने त्या उभ्या राहत असतील आणि आपल्या पतीच्या, आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर जेव्हा ते देशसेवेसाठी जातात आणि अखेर त्यांना स्वतःला एक पाहत, जर तुमचा आशीर्वाद पाठीशी असेल तर मी खूप उंच शिखरावर जाईल एवढीच इच्छा इथे व्यक्त करते. आणि जाता जाता अगदी थोडक्यात एवढंच सांगावंसं वाटतं की फक्त शिवजयंती पुरते छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला नको आहेत. म्हणजे जेव्हा आई बाळाला जन्म देते, जेव्हा उदरात बाळ असतं, तर तेव्हा सुद्धा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. ही काळाची गरज आहे. कारण खऱ्या अर्थानं मोबाईल देऊन मुलं अर्धा तास, 1 तास, 2 तास गप्प बसतील, पण तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना सांगितला तर पुढचे 40 वर्ष ते स्वतःचं आयुष्य झिजवतील आणि खऱ्या अर्थानं एक कर्तृत्ववान मुलगा मुलगी आपण या भारत देशाला, या महाराष्ट्र राज्याला देऊ शकतो असं वाटतं. आणि एवढीच इच्छा इथे व्यक्त करते. शंभूराजे आमुची आस, स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. वाजवतो नि गाजवतो, तलवार मनगटी फिरवतो, झोपलेलेही होतात जागे जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद.